प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी आज आपण आलेलो आहोत दिल्ली शहरामध्ये। आपल्या देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्ली शहरामध्ये आपण वेगवेगळे ठिकाण पॉइंट बघण्यासाठी आता निघालेलो आहोत। आपली औरंगाबाद शहरातली जे संस्कृती ट्रॅव्हल्स माध्यमातून आपण जे टूर करत होतो ती गाडी आपली डिझेलची असल्या कारणाने या दिल्ली शहरामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला हे वेगळी गाडी या ठिकाणाहून करावं लागत असते। त्या पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण ही गाडी केलेली आहे। पूर्ण बस आहे। ही बस आता आपल्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या ताब्यामध्ये राहणार आहे आणि आता सर्व उपासक या ठिकाणी गाडीमध्ये बसलेले आहेत। आपण आता बघा गाडी निघालेली आहे। हे बघा, हे आमच्या आई आहेत सुगंधाबाई खरात आणि हा केतन बघा, केतन खरात अगदी बाल वयामध्ये बुद्धगयेचा टूर करत आहे। हे आमची दीदी आहे पिल्लू। ए बाई, कुठे चालली तू? कुठे चालली? दिल्लीला। हा, हे बघा पियसिनानो, ते तिचे मम्मी पप्पा आहेत, आमचे खरात बाबा आहेत, हिंदुस्थान आवास म्हटले, आणि त्यांचा परिवार या धम्मसहलीमध्ये सहभागी आहेत। आमच्या आई आहेत नम्रताबाई जिजाबाई इंगळे आणि आमच्या पद्माबाई प्रधान। त्याच्यानंतर आमच्या ह्या आई आहेत लताबाई प्रधान, अर्जुनरावजी प्रधान। बघा, हे आमच्या ह्या सिरसाळ्याच्या आई आहेत। आमच्या पेठीनगरचा तो परिसर आहे आणि या आमच्या आई आहेत। त्याच्यानंतर आमच्या पेंडगावहून आलेले, सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथील उपासक कैलास मिस्त्री वाघ आणि आमच्या लातूरहून आलेल्या आमच्या बौद्ध उपासिका काय आजनीकर त्या दोघे मायलिका आहेत। बघा, हे श्वेताबाई आहे आणि आमच्या या अलकाबाई आणि देऊळगाव बाजारून आले सिल्लोड तालुक्यातून। आमचे भंडाऱ्याचे उपासक आहेत, भंडारा जिल्हा। हे बघा, हे परिवार आहे, 4 जण आहेत, आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आमचे लातूरून आलेले आमचे सोनकांबळे साहेब आहेत बघा, त्याच्यानंतर पूर्ण त्यांचा परिवार आहे। त्याच्यानंतर आमचे मुंबईहून आलेल्या आमच्या इंगळेताई आहेत, त्यांच्या मम्मी आहेत जगतापताई। आणि इकडे बघा, हे आमचे बघा सोनकांबळे साहेबांनी पहिले चष्मा लावला नव्हता, आता चष्मा लावून ते आपल्याला बाय बाय करतायत। तर ते आमचे बागुल बा इथं हिंदुस्थान आवासमध्ये औरंगाबाद शहरामध्ये राहतात आणि दुसरबीडून आलेले आहेत आमचे बाबा मधुकरराव ससाणे आहेत आणि ससाणे आई। त्याच्यानंतर बघा, हे आपले रांजणगाव MIDC एरिया त्या परिसरामध्ये वास्तव्याला असलेले आमच्या बौद्ध उपासिका आरती मोरे आणि त्यांच्या मम्मी उषाबाई हिवाळे। त्याच्यानंतर बघा, हे काकडेबाई आहेत। आपल्या धम्मसहलीमध्ये खूप त्यांनी धूम केली, ढोलकीच्या तालावर या गाण्यावर खूप छान त्यांनी एन्जॉय केलेला आहे। आणि आमचे बघा, हे बाबा आहेत पाठीमागे, हे निकम बाबा आहेत, निकम बाबा आणि निकम आई आहेत। हे मानव कांबळे आहेत आणि बघा भंते राजरत्न जे आहेत, अंगुलीमाल भंती जे आहेत, अंगुलीमाल राजरत्न पुढे बसलेले आहेत, भंतेंचं नाव आहे अंगुलीमाल। तर अशा पद्धतीने आपण आता ही दिल्ली शहरातील गाडी या ठिकाणाहून आपण केलेली आहे। आपण दिल्ली शहरातली गाडी, कारण आपली जे टूरची गाडी आहे, कारण ती डिझेलची गाडी असल्या कारणाने दिल्ली शहरामध्ये त्या गाडीला परवानगी नसल्या कारणाने या ठिकाणी आपण प्रायव्हेट गाडी करून निघालेलो आहोत। ही गाडी आपल्या जवळजवळ दिवसभर संध्याकाळच्या 8:30-9 पर्यंत ही गाडी ताब्यात आपल्या राहणार आहे। तर आज आपण बघणार आहोत दिल्ली शहरातील वेगवेगळे पॉईंट बघणार आहोत। आपण बघत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। हे अशा पद्धतीने आमचे राजूबाई आहेत। जेव्हा आम्ही दिल्लीला येतो त्यांचं आम्हाला फार सहकार्य असते। आज ते आज सोबत आहेत। खरं तर त्यांचे माणसं आपल्यासोबत पाठवत असतात, परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी ते आपल्याला घ्यायला आलेले आहेत। कारण प्रदूषण दिल्लीमध्ये शहरामध्ये होत असल्या कारणाने आपली गाडी शहरामध्ये प्रवेश नसल्यामुळे ही आपण प्रायव्हेट गाडी केलेली आहे। आपण बघत आहोत आता सर्व उपासक आता निघालेले आहेत आपण दिल्ली शहरामध्ये। आज दिवसभर आपण दिल्ली शहरातील वेगवेगळ्या पॉईंट आपण बघणार आहोत। अशा पद्धतीने आपण या दिल्ली शहरामध्ये प्रायव्हेट गाडी करून आता निघालेलो आहोत। सर्व उपासक आता वेगवेगळ्या पॉईंटला आपण भेट देणार आहोत। आपण बघत आहोत।
हे आपले भंतीजी आहेत, राजरत्न भंतीजी, आर्याजी आहेत, प्रज्ञाशिला, आणि इकडे बसलेले आहेत आपल्या आर्याजी अभिधम्मा. आणि सर्व दिल्ली शहरामध्ये आपण निघालेलो आहोत. आपण बघत आहात हे बघा, फिरायला निघलो आता.